नमो बुद्धाय, जय भीम, नमस्कार, जय संविधान। आजचा विषय आहे समाधी कार्य। निर्मळ मनात समाधान ठेवणे हे समाधीचे कार्य होय। सद्गुणी मनाची निश्चल अवस्था म्हणजे समाधी। सद्गुणी मनाची निश्चल अवस्था म्हणजे समाधी। मलिन मन ही सदोष दुःखदायक मनोवृत्ती होय। हा अकुशल धर्म निर्दोष आणि सुखकारक असतात त्या चांगल्या मनोवृत्ती हा कुशल धर्म। शरीराचे, वाणीचे, मनाचे अकुशल कर्म कोणते, असा प्रश्न पशे नदी कौशल राजांनी केला असताना भदंत आनंद म्हणाले, महाराज ते 8 आहेत, पण सदोष कोणते? जे मलिन ते। मलिन कोणते? जे दुःख देणारे ते। दुःख देणारे कोणते? महाराज ज्यामुळे आपणाला दुःख होते, दुसऱ्याला दुःख होते किंवा उभयताला दुःख होते, त्या प्रवृत्ती दुःखकारक होत। मग शरीराचे, वाणीचे, मनाचे कोणते कुशल कर्म समजावे? जे निर्दोष ते। आणि निर्दोष कोणते? तर आनंद म्हणतात जे निरामय ते। निरामय कोणते? सुखकारक ते। आणि सुखकारक कोणते? महाराज ज्यामुळे आपणाला दुःख होत नाही, उभयताला दुःख होत नाही, आपल्या आजूबाजूच्या लोकांना दुःख होत नाही, कुटुंबाला दुःख होत नाही, समाजाला दुःख होत नाही, परक्याला दुःख होत नाही, त्या प्रवृत्ती सुखकारक असतात। हाच अर्थ दुसऱ्या रीतीने सांगायचा झाल्यास लोभमूलक, द्वेषमूलक आणि मोहमूलक प्रवृत्ती ह्या अकुशल असतात। परोपकारमूलक, प्रेममूलक आणि ज्ञानमूलक प्रवृत्ती ह्या कुशल असतात। कुशल आणि अकुशल यामध्ये मोठा फरक हा की अकुशल प्रवर्तक लोभ, द्वेष आणि मोह या तिघात एक वाक्यता नाही व ती कुशल प्रवर्तक परोपकार, लोभ, प्रेम, अद्वेष आणि ज्ञान म्हणजे अमोह या तिघात पूर्णपणे आढळते। किंबहुना अशा एक वाक्यतेनेच त्यांचा उत्कर्ष होत असतो। अकुशल मनोवृत्तीचा पूर्ण निरोध करून कुशल मनोवृत्तीचा अत्यंत विकास करणे व त्यातही लिप्त न होणे हे बुद्धाच्या धम्माचे ध्येय आहे। सब्ब पाप सकरणं कुशलस्य उपसंपदा सचित्त पर्योदपनं एतं बुद्धान सासम। या गाथेत हेच वर्णिले आहे। परंतु जर समाधीने समाधान ठेवण्याचे किंवा स्मृतीने म्हणजे सजगतेने पहारेकऱ्यांचे काम केले नाही तर अकुशल मनोवृत्तींना आत घुसण्यास अवकाश मिळतो आणि त्यामुळे कुशल मनोवृत्ती ह्या विस्कळीत होत असतात। कुशल मनोवृत्तीचे एकीकरण कशा प्रकारे केले पाहिजे या संबंधी त्रिपिटक ग्रंथात बऱ्याच उपमा आपल्याला सापडतात। त्यापैकी 1-2 मी या ठिकाणी देत आहे। अगुत्तर निकायाच्या सत्तक निपाताच्या 63व्या सुत्तात बुद्ध भगवान तथागत बुद्ध म्हणतात, भिक्षु हो, राजाच्या सरहद्दीवरील नगरद्वारासमोर जसा बळकट स्तंभ असतो तसा आर्य श्रावक श्रद्धेने समन्वित असतो। त्या नगराभोवती जसा खंदक असतो तसा आर्य श्रावक रेमान होतो। त्या नगराभोवतीच्या
प्रकारावरून फिरण्याचा जसा रस्ता असतो तसा आर्य श्रावक लोकाववादभय म्हणजे लोकलाज बाळगणारा होतो. तेथे जसा पुष्कळ आयुधाचा संग्रह असतो तसा आर्य श्रावक पूर्ण उत्साही होतो. तेथे जसा हुशार द्वारपाल असतो तसा आर्य श्रावक हा स्मृतिमान सजग होतो. जसा त्या नगराचा प्रकार तसा आर्य श्रावक प्रथम ध्यानाने युक्त होत असतो. तेथे जसा तांदूळाचा आणि यवांचा संग्रह करण्यात येतो तसा आर्य श्रावक द्वितीय ध्यानाने युक्त होतो.